बाबासाहेबांनी एकाने विचारलं, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर तुम्ही काय कराल? बाबासाहेब म्हणाले, मी 1 रुपयाची भाकरी घेईन आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घेईन. तर भाकरी ही मला जगायला शिकवेल आणि पुस्तक हे मला जगायचं कसं. परंतु या देशातील संकुचित वृत्तीच्या राजकारण्यांना आजही ते व्यासपीठ पूर्णता स्वीकारायचं नाही. तो आजार होता जात, ती व्यासपीठ म्हणजे राज्यघटना, आणि ते डॉक्टर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये एक आजार पसरला होता, ज्या आजाराने सर्वांना त्रास होतो. असा आजार होता ज्याच्यावरती औषधच नव्हतं. कित्येक डॉक्टरांनी प्रयत्न केला, पण त्या आजाराचं औषध कोणालाच मिळालं नाही. परंतु जिथे आजार असतो तिथे उपचार घ्या. त्यावेळेला एक डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं, या आजारावरचे औषध मी काढले, पण त्यांचा एक अट होती. ते म्हणाले, हे औषध तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये जा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो आजार कोणच मिळवू शकला नाही, तो त्या डॉक्टरांनी जवळजवळ 70 ते 80% मिळवला. आणि तो आजार पुन्हा आपल्या देशामध्ये येऊ नये यासाठी वॅक्सिन तयार. परंतु या देशातील संकुचित वृत्तीच्या राजकारण्यांना आजही ते वॅक्सिन पूर्णता स्वीकारायचं नाही. तो आजार होता जात, ती वॅक्सिन म्हणजे राज्यघटना, आणि ते डॉक्टर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, अंधारच होता नशिबी ज्यांना, त्यांना उजेडाचं दान दिलं. अंधारच होता नशिबी ज्यांच्या, त्यांना उजेडाचं ज्ञान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच तर देशाला सेवा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. श्रोते हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलताना त्यांचे आयुष्य, त्यांचा जीवनपट यावर बोलत असताना त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारातून जन्म घेणारा माझा समाज यांच्यावरती बोलणं गरजेचं वाटतं. ज्या वेळेला आपण बाबासाहेबांचा विचार करतो त्याच वेळेला त्यांचे रमाई आणि रामजी यांच्यावरती बोलणं गरजेचं वाटतं, कारण ते होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. ज्या वेळेला बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा देत होते, त्यावेळेला त्यांची मॅट्रिकची परीक्षा ही दुसऱ्या गावी होती. त्यावेळेला रामजी त्यांच्यासोबत गेले होते. बाबासाहेब परीक्षा देऊन यायचे आणि रामजी त्यांना जेवायला द्यायचे. त्यांनी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवता? तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्या की मी. खूप दिवस बघितलं, बाबासाहेबांना कळलं की मी जेवल्याच्या नंतरला जर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नसेल तर मग माझे बाबा जेवतात काय? त्यांना भूक नाही का लागत? त्यांना त्रास नाही का होत? त्याने बाबांना विचारलं, बाबा तुम्ही म्हणता तुमचं जेवण झालं की मी जेवतो, पण जर मी जेवल्याच्या नंतरला टोपली भाकरी शिल्लक राहत नसेल तर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तुम्हाला त्रास नाही का होत? त्यावेळेला रामजी म्हणाले, भीमराव ही भूक भाकरीने भागणार नाही. तुम्ही इतके मोठे व्हा की तुमच्याकडे बघताना आम्हाला मान वरती करून बघायला लागलं पाहिजे, तेव्हा ही भूक भागेल. आणि बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. कोलंबिया विद्यापीठामध्ये शतकातील सगळ्यात गुणवंत विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी एकाने विचारलं, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर तुम्ही काय कराल? बाबासाहेब म्हणाले, मी 1 रुपयाची भाकरी घेईन आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घेईन. कारण भाकरी मला जगायला शिकवेल आणि पुस्तक हे मला जगायचं कसं. बाबासाहेबांची परिस्थिती नव्हती नवीन पुस्तकं विकत घ्यायची ती वाचायची. त्यांच्या हातात एखादं पुस्तक पडलं की त्यांना वाचायचं. ते पुस्तक आता मिळालं. देशात कधी वेळ की नाही माहित नाही, त्यामुळे आताच हे पुस्तक कसं वाचायचं की भविष्यात पुन्हा हे पुस्तक कधी वाचायची गरजच पडली नाही. एवढी बुद्धिमत्ता होती ती काय वरून आली? काही त्यांना BSc नाही, त्यांनी ती कमावली. कशी कमावली? आपल्या परिस्थितीतून कमावली. काही लोक म्हणतात परिस्थिती पुढे आम्ही मागे राहिलो, पण परिस्थिती मानवाला घडवतही नाही आणि परिस्थिती मानवाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. हे तुम्ही आम्ही समजून घेणे गरजेचं आहे.
मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती परिस्थिती घडवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना कोलंबिया विद्यापीठाने शतकातील सगळ्यात गुणवंत विद्यार्थ्याची पदवी दिली, त्यांना आपण स्वीकारताना कुठेतरी मागे पडलो. यामध्ये आपलं सरकार कुठेतरी मागे पडलं. अहो, शतकातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना ते ज्या भूमीत जन्माला आले, ज्या राज्यात जन्माला आले, त्या राज्यामध्ये त्यांच्यावर कोणतं शिक्षण नसावं, त्यांच्या शिक्षणाची पद्धती शिकवली न जावी, याच्या एवढे मोठे दुर्दैव नाही. म्हणजे बाबासाहेब त्यांना कळले, पण बाबासाहेब त्यांच्या देशात जन्माला आले, त्यांना अजून बाबासाहेब कळले नाही. अहो, तो खरा, तो ढोंगी बाबा, ज्याने कित्येक बलात्कार केले, कित्येक घोटाळे केले, त्याला आपण देव म्हटलं. अहो, पण त्या बाबासाहेबांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अधिकार मिळवून दिले, त्यांना आपण ओळखले. अहो, बाबासाहेबांनी आमच्याकडे काय केलंय? तिथं दलितांचे नेते होते. काय केलंय? ज्या वेळेला मी जन्माला आलो, मी बोलायला लागलो, मी चालायला लागलो, मी शाळेत पहिलं पाऊल ठेवलं, मी शाळेत गेलो, ते मला बाबासाहेबांनी दिलं. त्याच्यानंतर मी 12-13 वर्षाचा झालो, माझा विवाह झाला नाही का? कारण मला शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. मला 18 वर्ष पूर्ण झाली, मी सत्ता निवडू शकतो, मी मतदान करू शकतो का? बाबासाहेबांनी मला. मी नोकरी धंद्याला गेलो, मला आरक्षण मिळालं का? मला दिवाळीला दसऱ्याला बोनस मिळाला का? बाबासाहेबांनी दिला. हो, एवढंच काय, जेव्हा माझं लग्न लागायची वेळ आली, जेव्हा माझी बायको गर्भवती होती, त्यावेळेला तिला रजा कुणी मंजूर करून दिली? बाबासाहेबांनी. ज्या वेळेला माझी रिटायरमेंट झालो, माझी सेवानिवृत्ती झाली, त्यानंतर माझी मुलं मला सांभाळायची ती नाही माहीत नाही, पण त्यावेळेला मला पेन्शन मिळते, ती पेन्शन कोण चालू केली? तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अहो, म्हणजे जर माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत मला सगळं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं असेल, तर खरे दैवत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? तर बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही दिली. अहो, पण या लोकशाहीचं काय होतं यार? या लोकशाहीमधला लोक बाजूला गेला आणि शाही बाजूला गेली. जेव्हा पुढं ह्यासारखं युट्यूबवरती या राजकारण्यांच्या विरोधात ऑल इज हे नावाचा लोक प्रसिद्ध करतो, तेव्हा काही लोक त्याला देशद्रोही म्हणतात. अहो, पॅट्रीतल्या जगाच्या हातातील दगड सैराटमधल्या विहिरीत टाकून जातीयतेचा गाळ बाहेर काढणाऱ्या नागराज मंडळीचा सैराट असेल, लिपस्टिक अंडर माय गोरखा किंवा राजन खान यांचा झाला असेल, यांसारख्या चित्रपटांवर बंदीची मागणी केली जाते का? कारण त्यांनी विष्णू सूर्या वाघांच्या सुधीरा सुट्ट या कादंबरीवर FIR दाखल केली जाते का? कारण त्यांनी सत्य मांडले. अहो, हिंसेचे आंदोलन होत आहेत या लोकशाहीच्या नगरीत. आजही मतांसाठी नेते घडवतात दंगली, आंदोलने कत्तली, राजही केल्या जातात कत्तली, फक्त करतात. अहो, नागरिकांच्या आशेचा निर्णय असणारी न्यायपालिका आपल्याच न्याय प्रणालीचे कैफियत मांडण्यासाठी नागरिकांच्या दारात उभी राहते आणि सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश 6 वर्षापूर्वी एकत्र येऊन म्हणतात भारतीय लोकशाही. याच्या एवढे दुर्दैव नाही, दुर्भाग्य नाही. अहो, बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हो, पण आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये बाबासाहेबांविषयी शिकवलंच गेलं नाही. आम्हाला तो आयझॅक न्यूटन, ती लिमिटेशन ऑफ फोर्स मॉडेल हे शिकवलं गेलं का? आम्हाला ते शिकवलं जाऊ शकत नव्हतं का? कदाचित सरकारला ते नको असावं. कारण जर आम्ही सुशिक्षित झालो तर मग जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग याच्या नावावर ते मतदान कोणाकडून घेणार ना? हे समजून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण बाबासाहेब हे सर्वांचे नेते होते, त्यांनी सर्वांसाठी केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम 14 ते 17 हे कलम मांडले, त्याच्यामध्ये समानता, समान नागरिक कायदा, समान हक्क आणि अस्पृश्यता निर्मूलन कायदा होता. तो कायदा संसदेमध्ये कोणीच मंजूर केला नाही. हो, एक म्हणाला अस्पृश्यता म्हणजे काय, त्याची व्याख्या पहिली सांगा. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, हो, अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या करण्यापेक्षा तो शब्द पूर्ण उठून टाकला तर काय वाईट होणार आहे? आणि बाबासाहेबांनी ते कायदे केले. बाबासाहेबांनी ते कायदे केले म्हणून आज इथे तुमच्यासमोर बोलू शकतो. त्याच्यावर मी बोलूच शकलो नव्हतो. बाबासाहेब म्हणाले पुस्तकं वाचा, पुस्तकं ही मस्तक घडवतात. बाबासाहेब म्हणाले पुस्तकं वाचा, पुस्तकं ही मस्तक घडवतात आणि घडलेली मस्तकं पुन्हा कोणासमोर नतमस्तक होत असतात. हो, पण आज काय परिस्थिती आहे? आजची युवा पिढी ही पुस्तकं वाचण्याच्या ऐवजी पुस्तकावर हात ठेवून फोटो काढतात.
इंस्टाला पोस्ट करतात आणि स्वतःला ॲस्थेटिक समजतात. म्हणजे बाबासाहेब म्हणाले, पुस्तकं ही मस्तकं घडवतात, पण आजची मस्तकं ही सोशल मीडियाची हस्तकं बनली असती तर मग पुस्तकं तरी बनवायचं. आणि इथेच आपला देश कुठेतरी मागे आहे. मला वाटतं आता भविष्यात काय केलं पाहिजे तर बाबासाहेबांचा इतिहास हा सर्वसामान्य नागरिकांना समजला पाहिजे, गोरगरीब जनतेला समजला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीला समजला पाहिजे. जोपर्यंत त्यांना बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे समजणार नाही तोपर्यंत ते त्यांना बाबासाहेबांचं महत्त्व समजणार. अहो, जरी आपण बाबासाहेबांच्या शिक्षण पद्धती, बाबासाहेबांनी कसा अभ्यास केला हे जरी शिकलो ना, बाबासाहेबांच्या पायाची धूळ जरी बनू शकलो ना, तर नक्कीच आपला देश 40-50 वर्ष पुढे जाऊ. पण ते करणं कुठेतरी गरजेचं आहे. या प्रसंगी ते केलं जाईल. आपलं शासन याकडे लक्ष देईल इतकाच माफक असावा. मनपूर्वक धन्यवाद.